मित्रांनो, चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी आलेलो आहो अंबड तालुका, गाव कोणतं आहे? कासरवाडी गाव आहे, जिल्हा जालना। 5-6 दिवसापासून रूटवरच आहो। बीड तिकडे आपलं औरंगाबाद, काल औरंगाबादून आलो। असे चालू आहे पॉईंट घेणं, जिकडे तिकडे काही पाणी लागून राहिलं आहे बोरला पण। त्याचे रिझल्ट टाकलेलंच आहे आपण, धारूरमधला रिझल्ट तुम्ही पाहिलेलाच असेल। आणि एक विहार होतं, एक बुद्ध विहार, त्या विहार परिसरामध्ये 9 एकरात जागा होती, तिथे पण आपण पॉईंट दिलेला आहे। त्या बुद्ध विहारामध्ये तर चांगलं पाणी लागलं, 2 इंचीच्या जवळपास पाणी लागलेलं आहे, तो व्हिडिओ आपण टाकलेलाच आहे। आणि लातूरमधला आहे ते विहार। या दादांचा बरेच दिवसापासून फोन होता। काय नाव होतं तुमचं? भागवत दादा बर्डे आहेत। त्यांचा बरेच दिवसापासून फोन होता, तर त्याला म्हटलं या रूटला आहोत तर त्यांचा पण पॉईंट आपण शोधून देऊ। या ठिकाणी मला वाटते बरेचसे दिग्गज लोक पाणी शोधक आलेले आहेत आधी या दादांकडे। त्यांनी पण पॉईंट दिलेले आहे। इथे झाले का सक्सेस? ते काही सक्सेस झाले बऱ्या प्रमाणात। आणि दादा पण पाणी शोधतात तारावर चांगल्या पद्धतीनं। इथे जवळजवळ 3 घंटे लागलेच ना आपल्याला, 3 घंटे जवळपास झालेले आहे। बोरचा पाईन काढायचा होता पण निघाला विहिरीचा पाईन। हे काही आपल्या मनावर नसते। तुम्हाला वाटते का विहिरीचा निघाला पाहिजे तर तिथं बोरचा निघते, कोणाला बोरचा वाटते तर तिथं विहिरीचा निघते। आणि विशेषतः इथे 16 झरे एकत्र आलेले आहे, 16 झरे ते चालू आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी काही सांगायचं आहे मित्रांनो, की अति घाई माणसाला संकटात नाही। अति घाई काही करू नका। पाणी शोधकाला त्यांच्या मनाने पाणी शोधू द्या। तुमच्या मनाचं त्यांच्यावर दबाव टाकून किंवा अन्य कोणता दबाव आणून त्यांच्या हातून काम करून घेऊ नका। कारण की मनस्थिती ज्यावेळेस माणसाची खराब होते किंवा कुठल्या दबावामध्ये जर माणूस काम करत असेल तर तो योग्य पद्धतीनं आपलं काम करू शकत नाही, किंवा घाई गडबडीत तुमचंही नुकसान होऊ शकते, जास्तीत जास्त तुमचं नुकसान जास्त होते। म्हणून पाणी शोधकाला मुक्तपणे काम करू द्या। त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं असं जोर जबरदस्ती किंवा बा गाडी आणतो त्यांना बोलावायची तुम्हाला घाई, त्यांना गाडी लावायची घाई, हे वेगळं टेन्शन त्यांच्याकडे असते। तर असं काही टेन्शन वगैरे देऊ नका। पाणी लागते, चांगल्या पद्धतीने शोध केला तर पॉईंट मिळतो। आणि आरामात काम करा। समजा तुम्हाला आज पॉईंट घ्यायचा आहे तर 2 दिवसानं करा, त्याच्या दुसऱ्या दिवशी करा। तर पाणी मिळून राहिलं सगळ्यांना। आता काही नशिबाचाही भाग आहे, काही लोकांचं नशीबच खराब असेल, त्याला काही करू शकत नाही कोणी। नशिबापुढे कोणी गेलेलं नाही आहे। म्हटलंच आहे की समय से पहले और नसीब के आगे किसी को कुछ नहीं मिलता। तर सगळ्यांची वेळ येते, सगळ्यांना भेटते वेळेवर, पण थोडंसं वाट पाहावं लागते। तर असं आहे, काही लोक आहेत म्हणा, काही चांगले आहेत। प्रवासामध्ये अनेक लोक भेटतात, फोन करतात, काही चांगले अनुभव आहे, काही वाईट अनुभव आहेत। पण सहसा माणसानं इमानदारीनं काम करते त्या माणसाला सहसा अडचण असतेच म्हणा। तर जे काही शेतकरी लोक आहेत त्यांनी पण थोडंफार समजदारी घेऊन काम केलं पाहिजे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून असं काही विशेष सांगायचं नव्हतं। तर हा विहिरीचा पॉईंट निघालेला आहे। तर दादांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी बोर घेण्याची आमची इच्छा होती। तर मला असं वाटते विहिरीच्या पॉईंटवर विहीरच घेतली तर बरं राहते, पण त्यांची इच्छा आहे शेवटी। त्यांना जर घ्यायचाच असेल बोर तर अति खोल नेऊ नये, 100 फुटाच्या वरच तुम्ही घ्यायचा। कारण की हे पाणी जे आहे हे 70 फुटाच्या जवळपासच आहे, त्याच्यामुळे खोल नेण्याची काही एवढी गरज नाही आहे। तर या ठिकाणी एकटोच असल्यामुळे आणि दादांनी फोन पकडलेला आहे, त्यांच्यामुळे ते काही आपल्याला इथे दिसून नाही राहिले। पण त्यांना अशी विनंती आहे की मी फोन पकडतो आणि तुम्ही दादा थोडंसं बोला 2 मिनटं। त्या दादांना पण तुम्हाला दाखवायचं आहे। हे आहे ते दादा, बोला। बऱ्याच दिवसापासून कॉन्टॅक्ट करीत होतो मी, तर ते आज आले आमच्याकडे आणि पॉईंट शोधून दिला त्यांनी। तुम्हाला काय वाटलं दादा? एकदम सिस्टीममध्ये पाणी शोधतात आणि शांततेत शोधतात। ठीक आहे।
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, चॅनलवर नवीन असाल शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. हा, आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे दा तुम्हाला सांगायची आहे की तुमच्या मतानं असं वाटतं तुम्हाला का पाणी खूप वर आहे आणि खूप खोलात जाण्याची काही गरज नाही. असा विषय नाही आहे. काही काही भागामध्ये आणि पाण्याची पातळी जी आहे ही खूप खोलात गेलेली आहे. ज्या भागामध्ये सुरुवातीला 60-70 फुटापासून जर लाईन कट होत असेल, आज ती लाईन खोल गेलेली आहे बोरच्या बाबतीत. तर तुम्ही असं समजू नका की 100-150 फूट गेलो बा पाणी मिळालं नाही, 200 फूट गेलो पाणी मिळालं नाही. तसं नसते. 250-300 जर 60-70 फुटात जर लाईन कट नाही झाली तर तुम्ही 250-200-250च्या समोर लाईन कट होण्याचे चान्सेस जास्त राहते. तर तुम्ही तिथे थांबू नका कृपया. तुम्ही खोलात जाण्याचा प्रयत्न करा, कारण की पाणी वर राहिलेलं नाही. खोलामधलं पाणी आहे. वरच्या जेवढ्या काही झरे आहेत, 2 वर्षाचा दुष्काळ आहे, त्याच्यामुळे वरच्या जेवढ्या काही झरे आहेत ते सहसा आटून गेले आहे काही काही भागातले. म्हणून मला तुम्हाला अशी विनंती करायची आहे की खोलात जा. करंजाळचा भाग, सटाण्याचा भाग, त्या भागामध्ये बोर सक्सेस झालेले आहे. तर ते खोलात जाऊन सक्सेस झालेले आहे. 250च्या पुढंच त्यांना पाणी लागलेलं आहे, 500पर्यंत नेलेलं आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल, तुमचा हा गैरसमज आहे, तर तुम्ही पॉईंट आपला जर वरच्या पातळीमध्ये पाणी नाही आहे तर खालच्या पातळीत निश्चितच पाणी असते. आपण शोधलेला पॉईंट हा परफेक्ट असतो, म्हणजे 99.5% परफेक्ट असतो. तर तो पाणी लागलं नाही असं होत नाही. तुम्ही खोलात जात नाही, तो प्रॉब्लेम आहे. तुम्ही खोलात जा. मी 2 अंदाज प्रत्येक ज्यावेळेस पाणी शोधतो तेव्हा खोलीचा अंदाज देतो, तेव्हा 2 अंदाज देत असतो. पहिला अंदाज जर 60-70 फुटात जर पाणी लागल तुम्हाला पहिली लाईन, तर तुम्ही 250-300 पर्यंत जा. जर या खोलीमध्ये जर पाणी नाही लागलं तर 250च्या पुढं 300-300च्या पुढं 500 पर्यंत जा. इथून जर पाण्याला लागत सुरुवात होते आणि पाणी लागते, कारण की लागलेलं आहे. म्हणून तुम्ही असा गैरसमज करू नका. पाणी लागते. अशा पद्धतीने काम करा. नुसतं आम्हाला फोन करून परेशान करून काही अर्थ नाही. तर मित्रांनो, एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद.